इष्टांप्रतीचा करुणाभाव अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थनाच नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीत अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद या मृत्यूलोकाला अर्पण केला. महाराज, आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहेत, पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही. सुईला नाक आहे, पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही. कपाला कान आहे, पण त्या कानांनीही ते कधी ऐकू शकत नाही. बाटलीला तोंड आहे, पण त्या तोंडानेही ते कधी बोलू शकत नाही. कंगव्याला दात आहे, पण दातांनी ते काही चावू शकत नाही. टेबलाला ही पाय आहेत, पण महाराज ते पाही कधी चालू शकत नाही. आणि जर बारकाईनं पाहिलं तर दादा खुर्चीलाही हात आहेत, पण त्या हातांनी या मृत्यूलोकामध्ये ते कोणतेही कर्म करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे, ते चैतन्य संसार रूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत या देहाला प्राप्त झालं हेच या मृत्यूलोकात या देहाला समजलेलं नाही. आणि ते समजावून देत या देहाती चैतन्याला या मृत्यूलोकामध्ये परमानंद आनंद प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी या भूमंडलामध्ये अवतार कार्य घेऊन गाथा स्वरूपातून 5वा वेद या मृत्यूलोकाला अर्पण केला, त्या जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील महाराज अनेक वेळा आपल्या सर्वांसमोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतन रूपी सेवा प्रस्तावित करताना प्रस्तावना द्यायची ती अशी. महाराज, खरं तर आज प्रस्तावना देत असतानाही अंतकरण मात्र जड झाल्याशिवाय राहत नाही. कारण ज्यांनी खऱ्या अर्थानं शून्यातून प्रगती करून आपल्या कुटुंबाचा वेलू ह्या संस्कारांच्या संस्कृतीच्या पाठीवरती आणि ज्ञानाच्या बळावर उंचीवर नेला, आज समाधानाच्या ताटामध्ये जेवण्याचे दिवस होते. पण नियतीच्या सत्तेपुढे काही चालत नाही. 1 वर्षापूर्वी बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं शब्दांमध्ये कधीही व्यक्तच होणार नाही. कारण लक्षात घ्या महाराज, मराठी व्याकरण शास्त्र आधारे आम्ही जगाच्या पाठीवर प्रगती साधली. मराठी व्याकरण तालिकेमध्ये प्रत्येक शब्दाचे समास आणि विग्रह निघतात. पण या जगाच्या पाठीवर 2 शब्द असे आहेत ज्या शब्दांचा कधी समास आणि विग्रह निघत नाही. कारण ते शब्द नाही, ते मृत्यूलोकातील भाव आहे. आणि ते शब्दभाव म्हणजे आई आणि बाबा आहेत. 1 वर्षापूर्वी बाबांचं अचानक आपल्यातून झालेलं जाणं शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. कारण घरात वडिलांचं, पतीचं, आजोबांचं असणं म्हणजे नेमकं काय असतं. दुपारी 12ची निरंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह ओलाचिंब व्हावा. त्यावेळी या समोरच्या रस्त्याने जात असताना एखाद्या वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या जवळ जावं. आणि त्या छायेत गेल्यानंतर होणारा आनंद म्हणजेच घरात वडिलांच्या, पतीच्या, आजोबांच्या असण्याचा आनंद असतो. पण दुपारी 12ची निरंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह ओलाचिंब व्हावा. त्यावेळी या समोरच्या रस्त्याने जात असताना त्याच वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या जवळ जावं. मात्र महाराज, त्या क्षणाला तो वटवृक्ष उन्मळून कोसळून खाली पडलेला असावा. त्यानंतर मनाला, अंतकरणाला होणारं दुःख म्हणजेच घरातून वडिलांच्या जाण्याचं दुःख असतं, जे शब्दांमध्ये कधी व्यक्त होणारच नाही. पण महाराज, कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र, तंत्र आणि मंत्र
आज तरी या मृत्यूलोकातील जीवाला अवगत नाही. त्यामुळे जड अंतकणानं का होईना पण वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये गर्भदान संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 संदर्भ ग्रंथ गरुड पुराण अन्वये धर्मशास्त्रानं या मृत्यूलोकातील जीवाचे एकूण या मृत्यूलोकात जे 16 संस्कार सांगितलेले आहेत त्यातील 16वा शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. आणि अंत्यसंस्कारामध्येही हिंदू धर्मशास्त्रानुसार एकूण जे 16 श्राद्ध या मृत्यूलोकातील जीवाची या मृत्यूलोकातच धर्मशास्त्रानं सांगितलेली आहेत त्यातील 15व्या क्रमांकाचं या मृत्यूलोकातील श्राद्ध म्हणजे प्रथम वर्षश्राद्ध विधीच्या अनुषंगानं कुटुंबाच्या दादा आपण सर्वांच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. आपण सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. कारण लक्षात घ्या महाराज, आता खऱ्या अर्थानं आजर पाहिला गेलं तर आज आपण इथं आहोत, कदाचित उद्या आपण पुण्यात असू, कालांतरानं आपण देशाची जगाची भ्रमंती करू. पण महाराज लक्षात ठेवा, या जगात कदाचित असं एखादं गाव असेल ज्या गावामध्ये एकही मंदिर नाही. पण महाराज या ब्रह्मांडाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात त्या ब्रह्मांडात तुम्हाला असं एकही गाव सापडणार नाही ज्या गावामध्ये स्मशानभूमी म्हणजे वैकुंठ धाम नाही. कारण जिथं जन्म आहे तिथं मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. आणि जिथं मृत्यू आहे तिथं प्रारब्धाच्या गतीनुसार पुन्हा एकदा जन्मही निश्चित ठरलेला आहे. किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे. हो नित्य भावे पदीन, नित्य भावे पदीन मनोनी अधीव ब्याला, जीव ब्याला म्हणावे पदीन, नित्य भावे पदीन मनवोनी जीव ब्याला, मनवोनी जीव ब्याला. किती वेळा जन्म यावे, नित्य भावे पदीन, नित्य भावे पदीन, नित्य भावे पदीन. एकदा जोरदार गदा उंटाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. कारण खऱ्या अर्थानं किती वेळा जन्मा म्हणजे आता खऱ्या अर्थानं महाविष्णू माऊली ज्ञानोबाराही फार गोड वर्णन करतात महाराज. उपजे ते नासे, नासिले ते पुनरूपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे. जो जन्माला येणार आहे एक दिवस जावंच लागणार आहे. आले बाळ त्याची वाट पाहे काळ, वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. धर्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. बाळ जन्माला आलं त्याची वाट पाहायला सुरुवात कोण करतय म्हणजे तो या मृत्यूलोकातल्या डिपार्टमेंट मध्ये आला की वरचं डिपार्टमेंट लगेच खऱ्या अर्थानं वही पेन बुक घेऊन बसतंय. पण या दोन्ही डिपार्टमेंटच्या मधला जो प्रवास आहे ती या मृत्यूलोकातील कर्मरेषा आहे. आणि खऱ्या अर्थानं हे नामसंकीर्तन कारण पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं हिंदू धर्मशास्त्रात 3 विधींना महात्म्य आहे. पहिला विधी जो या अगोदर या ठिकाणी झालेला आहे तो पिंडदान विधी आहे. सध्या वर्तमान काली सुरू असणारा नामयज्ञ सोहळा कालांतरानं त्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे. पण जावं कसं याचा दिशादर्शक मॅप आहे. आणि यानंतर होणारा अन्नदान सोहळा हा धर्मशास्त्र गरुड पुराण असं सांगतं गेलेल्या व्यक्तीच्या कुळ परंपरेमध्ये पुण्यत्व प्रदान करणारा आहे. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर आता खऱ्या अर्थानं बाळ जन्माला आलं सटवी पूजनाच्या दिवशी पुढचा कालखंड ठरलेला असतो. हे आम्ही सांगून थकलो, तुम्ही ऐकून थकले.
फक्त 2 तास 12 वाजून 10 मिनिटं झाले की आपण विसरून गेल्याशिवाय राहत, कारण आपला मूळ अजेंडा जिथं अडकलाय तो आपला प्रपंच आहे. आणि प्रपंच कसा आहे? खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर दुःख देणारा आहे. दुःख मानवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कुठे, सुखाचा विचार गंधर्व सुट्टीवर चालेत का? लक्षात घ्या महाराज, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज, कारण ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं वैभव आहे. मग खऱ्या अर्थानं महाराज सांगतात, प्रपंच दुःख बांधवडी, दुःख देणारा, दुःख देणारा. तुम्ही काय टेन्शन मध्ये आहेत का? 1500 आली नाहीत का? मग बोलत चला. आता लक्षात घ्या महाराज, प्रपंच जरी दुःख मूळ आहे. आता खऱ्या अर्थानं ज्यांना वाटतं थोडं मोकळं बोला महाराज, कारण कालांतरानं आपल्याला त्या मार्गाने जायचं आहे. पण जाण्या अगोदर काही गोष्टींची जागृत अवस्था होणं गरजेचं आहे. मग मला सांगा, सध्या प्रपंच दुःख मूळ पुरुष मंडळी, प्रपंच दुःख मूळ ज्यांना वाटतं आहे त्याने एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि महिला मंडळ हा म्हणा, नाही म्हणा, फक्त खरं बोलत चला. प्रपंच दुःख मूळ ज्यांना वाटतं आहे त्याने एकदा जोरदार टाळी वाजवा, आणि ज्यांना वाटतं नाही त्यांनी टाळी वाजवा. मग प्रपंच दुःख मूळ आहे. मग आता जर भगवान विष्णू नवीन कोरं विमान घेऊन या ठिकाणी आले आणि विमानाचं लँडिंग इथं समोर केलं तर चालेल ना बाबा? काही हरकत नाही. आणि जगाच्या मालकाने इकडे पाहिलं, अरे वा, माझ्याच नामाचा गजर करताय, आणि आज मी तुम्हा सगळ्यांवर एवढा प्रसन्न झालोय. कोण म्हणताय? भगवान विष्णू. कोण म्हणताय? भगवान विष्णू. की आज मी तुम्हा सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं? सदेह. फक्त कीर्तन झालं, महाप्रसाद झाला, सगळ्यांनी येऊन विमानात मागून त्याला हे करा, सगळ्यांनी येऊन विमानात बसा. कुणीही घरी जायचं. आणि हा धर्ममंडप असा आहे, तेने नारायण. इथं खोटं बोलता येत, आणि चुकून जर खोटं बोललं तर आपल्या गावचं ग्रामदैवत हनुमंतराय, आणि त्यांच्या हातात काय आहे? गदा. आणि ती नशिबाच्या चक्रावर कशी पडेल सांगता येणार. त्यामुळं खोटं बोलता येणार नाही. मग आता किती जण विमानात बसायला तयार आहे? बोटवर करा. फक्त परत येणं होणार, आणि इथं खोटं बोलता येणार. थांबू लागलं तर 1 मिनिट. ज्यांचं शीट रिझर्व आहे त्यांनी तरी बोटवर करा. मी ये म्हणून राहिले. असं रोज तुम्हाला सकाळी 5:45, दुपारी 1:45, आणि रोज रात्री 10:30, रोज 3 गोळ्या देणारी सुद्धा आता बोटवर करायला तयार. मग प्रपंच कसाही असू द्या, पण वास्तवात तो सोडायला आम्ही तयार नाही. आणि त्या प्रपंचामध्ये खऱ्या अर्थानं 84 लक्ष योनीमधून, वा, दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. आज जिओची रेंज इकडे चांगली आहे का? लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रपंच कसा, एका वाक्यात सोपं करून घेऊ. आता मला सांगा, सुखासाठी बंगला बांधला, 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही खऱ्या अर्थानं मुंबई, पुणा, सोलापूर नोकरी केली, आणि 58ला रिटायर्ड होऊन 50-50 लाख घेऊन तुम्ही गावात आले. तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही राहू साहेब, फुगला राहू साहेब.
मारली कुदळ 2500 स्क्वेअर फूट गेले 25. 4च महिने गेले. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात ना रावसाहेब. थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. आणखी 2 महिने गेले मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले. 25 लाख 3 वेळा एसटी नेऊन पाहुणे नेले. तुम्ही झाले मोकळे. महाराज हे माझं वाक्य नाही. अहो दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात जन हे सुखाचे दिला घेतल्याचे. भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई ओ भाई रे सब पैसे के भाई भाई रे का साथ नहीं कोई दिल का साथ नहीं कोई दिल का साथी नहीं कोई दिल का साथी नहीं कोई भाई रे सब पैसे के भाई भाई रे जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे समाज तुम्हाला जवळ करणार आहे. आणि ज्या दिवशी जवळचा फायदा संपला जवळचेही दूर करणार आहेत. आजच्या कलियुगातील वास्तवरीत आहे. आता काळजावर हात ठेवून फक्त काही प्रश्नांची उत्तर या निमित्तानं शोधत चला. आता सुखासाठी घर बांधलं ना. आता काळजावर हात ठेवून सांगा सुख मिळाले. आता सुखासाठी बायको केली तिथं मिळतच नाही म्हणा. आता का तुमच्या पट्ट्यात बरं आहे खायचं बरं आहे महाराज. आता नाते पुते सोडल्यापासून 35च्या 35 नवरदेव रस्त्याने पाहत आलो. तो भंडारा पाहिला तरी उठून जागे उडी मारतो. आपल्याच अंगावर पडतो काय. बरं जाऊ द्या महिला मंडळ. आता विषय निघालाय तर खरं बोला. आणि तसंही तुम्ही खोटं बोलत. मी तर काही बोललोही नाही. तसंही तुम्ही खोटं बोलत. फक्त खरं सांगा सध्या खऱ्या अर्थानं शेतकरी मुलांना मुली मिळत का तुमच्या का बरं आहे. सध्या लग्नाच्या पत्रिका कमी एवढ्या बायोडेटा छापायची वेळ आली. तुळशीचं लग्न झालं का बाप दिसल त्याला चहा पाहिजेतोय. हा चहा हा बायोडेटा कुठून तरी जुळून. मध्यस्थींचं बरं चाललंय. तुमच्याकडचं नाही माहित. आमच्याकडे 3-3 एकर जमिनी घेतल्यात एका सीजनला मध्यस्थीने. लय अवघड आहे महाराज. बरं मला सांगा महिला मंडळ मूळ विषयावर येतो. सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत बोलत चला. शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत यांच्या बरोबर घरात भांडताना जेवढ्या मोठ्यानं भांडताना तेवढ्या मोठ्यानं सांगा. सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत. आपला पप्पा यंदाही पिवळा होईल असं वाटत नाही. यंदा तरी आपल्या बाप्याला गुड्डी मिळेल असं वाटत. बरं जाऊ द्या महिला मंडळ. ज्यांना वाटतं महाराज शेतकऱ्याच्या मुलांना सध्या मुली मिळायलाच पाहिजेत त्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. परमात्मा तुमचं ऐकणार आहे. बरेच नवरदेव राहिले दादा तुमच्याही पट्ट्यात. बरं महिला मंडळ तुमची सगळ्यांची इच्छा आहे ना शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच. मग इथं बसलेली कोणती आई मला सांगेल महाराज आज माझे डोळे उघडले. आता मी बसल्या जागेवर शपथ घेते यापुढे मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल.
फक्त तेवढ्याच आहे आणि आता बोटवर करा. काय लबाड दुनिया आहे महाराज. माझी गुड्डी फ्लॅट मध्ये गेली पाहिजे, पण माझ्या पप्याला गुड्डी मिळाली. बर जाऊ द्या महिला मंडळ, तुम्हाला तर शेतकरी जावई चालत नाही. तुमच्या लेकीला शेतकरी नवरा नको आहे. पुण्यात आमच्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे आणि या वर्षी ITचे बाबा माझे जवळजवळ 90 ते 92 मित्र लग्नाचे, ज्यांचा पगार 90 ते 92,000, 11-11.5 लाख रुपये पॅकेज आहे. 500च्या स्टॅम्पवर गादीवर उभा आहे मी, मध्यस्थी राहतो. फक्त बाबा त्यांची एकच अडचण आहे, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ सकाळचं बस घेऊन. किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. मग तुम्हाला जमीन कायला हवी आहे? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. आणि काळ्या आईतच सेवा केली. खऱ्या अर्थानं विश्वनाथ बाबांचं जीवन जर पाहिलं तर आता खरे पाहिलं जर गेलं तर घराच्या भिंतीत असणारी वीट भाजेपर्यंत त्यांनी आपले हात कष्टाच्या मातीत भाजले. ज्यांनी काळ्या ढेकळात पंढरीही पाहिली आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, त्याने आपल्या कष्टामध्ये आपल्या कर्मामध्ये पंढरीचा परमात्माही पाहिला. म्हणून तर त्यांच्या तीनही चिरंजीवांनी खऱ्या अर्थाने ज्ञानाच्या बळावर आपलं कर्तृत्व अधोरेखित केलं की आज समाज त्यांच्याकडे उंच नजरा करून पाहतोय. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. शेवटी कष्टाशिवाय या जगात काही मिळत नाही. आणि आता खऱ्या अर्थाने तुम्हाला शेतकरी जावई चालत. बरं जाऊ द्या महिला मंडळ, मग जर त्याला जमीन नसेल तुम्ही मुलगी द्याल का? तुम्हाला जमीन का हवी आहे? कारण उद्या त्याची नोकरी गेली कमीत कमी ही काळी आई तरी त्याला उपाशी मारणार. मग एकच विचार करा, मग त्या काळ्या आईची सेवा करणार आमचं पोरगही तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? हात जोडून विनंती करतो आता विचार. आणि सध्या तुमच्या काही ते फेड आले आता इकडल्या पट्ट्यात पार्टी बंगला, त्यांचा बंगला आहे. वरच्या मळ्यातली 2 गुण ठेकली मग बांधला. तुला माहितच नाही येडे. दारासमोर 4 व्हीलर आहे. फक्त मार्च एंडला, याच महिन्याच्या आता पुढच्या महिन्याच्या एंडला जाऊन बघ 3 पतपेढ्या 1 तारखेपासून त्याच्या घरी आहे. महाराज हा विनोद नाही. इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या लेकीचं लग्न करताना मुलाचं कर्तृत्व न पाहता फक्त मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या पोरी दिल्यात ना. आज तुमची मुलगी भले बंगल्यात असू द्या, कधीही भेटायला जा, तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे. आणि इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या बापाचं कर्तृत्व न पाहता मुलाचं स्वतःचं कर्तृत्व पाहून आपल्या मुली दिल्यात ना. भले मुलगी झोपडीत असू द्या, पण कधीही भेटायला जा, तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे. कारण जेवढी मोठी पार्टी तेवढीच घरातली सरळ आहेत का कार्टी, हे स्वतः तपासून पाहण्याची वेळ आली आहे. विठ्ठल बरं आता सुखासाठी बायको केली, मूळ मुद्द्यावर येतो. सुख मिळालं, उत्तर इथं देऊ नका, 12 नंतर घरी जायचंय. आता सुखासाठी पप्प्या जन्माला तोच म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं. आता मला सांगा, सुखासाठी घर बांधलं, घर तुम्ही बांधायला किती वर्ष गेली? जवळपास 30 वर्ष काबाड कष्ट केले, तेव्हा पप्प्यासाठी घर बांधलं. पण आपण गेल्यावर आपला लाडका बाबा म्हणेल का 8 दिवस आपण बाबांना घरात ठेवू? काढा काढा म्हणती याचा झाला भूमी मारा, काढा काढा म्हणती याचा झाला भूमी मारा. काढा काढा म्हणते आता झाला भूमी मारा, काढा काढा म्हणते आता झाला भूमी मारा. जननानी गोत्राचा अवघा करीती विचारा, काढा काढा म्हणते याचा झाला भूमी मारा. स्वजनानी गोत्राचा अवघा करीती विचारा, काढा काढा म्हणते याचा झाला भूमी मारा, याचा झाला भूमी मारा, याचा झाला भूमी मारा, भूमी मारा. एकदा जोरदार कडवंटाळ्या होऊन जाऊ देत नाही. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थाने ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत, कसाही करा शेवट मात्र नश्वर आहे. आता सुखासाठी घर बांधलं, पण एकदा अंगठे बांधले घर आपलं राहत.
आता सुखासाठी बायको केली, पण एकदा खऱ्या अर्थानं कवटी फुटली, तीही घरी आल्याशिवाय राहत. सुखासाठी मुलं जन्माला आली, पण खऱ्या अर्थानं एकदा डोक्यावर पिवळे तांदूळ पडले का ते आपले राहत. तुम्ही म्हणताय मी म्हणत, म्हणजे ज्या प्रपंचात आपण तल्लीन आहोत कसाही करा, शेवट मात्र नश्वर आहे. आणि या मृत्यूलोकात 84 लक्ष युनितून हा देह ज्या कारण परत्वे मिळालाय तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि नश्वर देहानं ईश्वराच्या नामचिंतनाचं, कारण कलियुगी उद्धारे हरीच्या किंवा मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष. आणि खऱ्या अर्थानं त्या नामाचं खऱ्या चिंतन करण्याचं हित या मृत्यूलोकात जीवानं साधलं तर या मृत्यूलोकात या देहाचं कल्याण आहे. आणि या मृत्यूलोकात तो मार्ग दाखवणारे संत मायबाप कृपा वंत संत रूपी माता पिता आहेत, ज्यांनी जो हिताचा मार्ग आम्हाला दाखवला, हित ते करावे देवाचे. म्हणून तर खऱ्या अर्थानं आजच्या अभंगातील प्रथम चरणामध्येही त्या संत रूपी माता पित्यांना धन्यता आहे. आपुली आईता दोहाचे जगत, आपुली आईता दोहाचे जगत, आपुली आईता दोहाचे जगत, आपुली आईता दोहाचे जगत. आपुलिया हिता आपुलिया हिता दोहाचे जगत, आपुलिया हिता दोहाचे जगत, आपुली. त्यात निम्मे पंत, पुढचं मी काही बोलत नाही. लक्षात घ्या महाराज, जगाच्या मालकाला प्राप्त करण्यासाठी फार काही करायची गरज. अंतकरण निर्मळ असावं, चरित्र शुद्ध असावं आणि नम्रतेचा भाव भगवान परमात्म्याच्या चरणावर असावा. देव भेटल्याशिवाय राहा. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ भाव. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ भाव. ओ भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझा भाव आहे देवा तरी हा सुलभ भाव. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझा भाव आहे देवा तरी हा सुलभ भाव. सुलभ भाव, सुलभ भाव. एकदा जोरदार कडावून टाळ्या होऊन जाऊ द्यात. आज खरंच गंधर्व इथं अवतरले महाराज. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं, कारण तो भाव अंतकरणात असेल, नम्रतेचा साज अंतकरणात असेल, जगाचा मालक भेटल्याशिवाय राहत. कारण भक्तात जर अहंकार आला त्यातून चांगदेव जन्म घेतो, पण भक्तात जर नम्रता आली त्यातून ज्ञानोबरायांचा जन्म होतो. भक्तात जर अहंकार आला त्यातून मंबाजी जन्म घेतो, पण भक्तात जर नम्रता आली त्यातून तुकोबरायांचा जन्म होतो. भक्तात जर अहंकार आला त्यातून अफजल खान जन्म घेतो, भक्तात जर नम्रता आली तान्हा शिवाचा जन्म होतो. बंगल्यात अहंकार आला तर बंगल्याचंही स्मशान होतं, आणि झोपडीत जर नम्रता आली तर खऱ्या अर्थानं झोपडीचंही मंदिर होतं. आणि बाबांचं जीवन जर पाहिलं तर शेवटच्या श्वासापर्यंत ते कुणाशी भांडले आणि खऱ्या अर्थानं कुणाचा दुस्वास केला असं कधीच घडलं नाही. खऱ्या अर्थानं रस्त्यानं चालणारे कुणी जरी पाहिलं तर बाबांबरोबर 2 मिनिटं भेटल्याशिवाय बसल्याशिवाय गेला नाही. मला वाटतं खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरी वाचणारे अनेक आहे, पण ज्ञानेश्वरी वाचताना पारायण करताना जगणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाबांचं जीवन होतं. आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला ना महाराज, तर या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या 3ही लेकरांनाही कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. कारण बाबांच्या आईंचे कष्ट पाहिले आणि त्या कष्टाच्या बळावरती कुटुंबाचा प्रवास झाला. म्हणून तर सगळ्या कुळाचा इतिहास, मला वाटतं क्लास 1 अधिकारी पदापर्यंत खऱ्या अर्थानं या कुटुंबानं ज्ञानाच्या बळावर खऱ्या अर्थानं उंची घेतली. याचं कारण महाराज धन्य माता पिता
त्या बाबांचे संस्कार आहेत आणि बाबांची शेवटच्या श्वासापर्यंत या लेकरांनी, त्यांच्या सुनबाई असतील, नातवंड असतील, यांनी घेतलेली काळजी इथं बसलेल्या प्रत्येकानं अनुभवलेली आहे. कारण जगाच्या मालकाला प्राप्त करण्यासाठी फार मोठं काही करायची गरज नाही. कारण ब्रह्मांडामध्ये आता भागवतात 24 अवतार आणि संत परंपरेचे 10 अवतार. भगवान परमात्म्याचा कोणताही अवतार पहा महाराज, प्रत्येक अवतार असुरांचं निर्दलन करण्यासाठी झाला आहे. पण पंढरीचा एकमेव परमात्म्याचा अवतार खऱ्या अर्थानं पुंडलिकाने आपल्या मातापित्यांची केलेली भक्ती पाहून झाला. आणि जर आपणही पुंडलिकाप्रमाणे आपल्या मातापित्यांची सेवा करू शकलो तर ज्याप्रमाणे आमंत्रणाविनाही न बोलवताही स्वतःहून द्वारकेचा राणा पंढरपूर निवासी झाला, त्याप्रमाणे तोच पंढरीचा राया आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबांची शेवटच्या श्वासापर्यंत या त्यांच्या श्रावणबाळ म्हणजे त्यांचे चिरंजीव असतील, कन्या असतील, पुतणे असतील, हा सुनबाई असतील, हा सगळा परिवार असेल, या परिवाराने केलेली सेवा शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. पण जाताना या महाराष्ट्राची या निमित्ताने एक दुर्दम्य शोकांतिकाही मांडून जातो. कारण असे श्रावणबाळ आज फार कमी घरांमध्ये राहिलंय. बाबा, हेही अलीकडच्या काळातलं वास्तव आहे. अलीकडच्या काळात तर मुलंच वडिलांना बोलतात, कारण काय केले माझ्यासाठी. आता हात जोडून तुम्हाला विनंती करतो महाराज, अहो जगाच्या मालकाला या मृत्यूलोकात अवतार घेता आला नाही, म्हणून त्यानं स्वतःचं प्रारूप म्हणून ज्यांना धाडलंय ते आपले माता पिता आहेत. कारण तुमचं माझं सोडून द्याव, पण ज्या जगाच्या मालकाने या ब्रह्मांडाची निर्मिती केली त्या जगाच्या मालकाला सुद्धा या मृत्यूलोकात अवतार कार्य घेताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवरताच आला नाही. म्हणून तर आजही प्रभू रामचंद्रांना कौसल्येचा राम म्हटलं जातं, तर भगवान श्रीकृष्णांना देवकी नंदन यशोदेचा काना म्हटलं जातं. अहो जगाची माऊली बनलेल्या माझ्या ज्ञानोबरायांना रुक्मिणीचा ज्ञाना म्हटलं जातं, तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना जिजाऊ कुमार म्हटलं जातं. मग असं मात्यापित्याचं श्रेष्ठत्व काय आहे? मराठी भाषेत एक सुंदर सुभाषित आहे, जे ना पाहे रवी ते पाहे कवी. म्हणजे जे सूर्यही पाहू शकत नाही ते पाहण्याची दिव्य दृष्टी या मृत्यूलोकात ज्या कवीला प्राप्त झाली, तो कवीही आजपर्यंत आई आणि वडील या 2 शब्दांवरती लिहिताना या 2 शब्दांच्या पुढे पूर्ण विराम देऊ शकला नाही. यापेक्षा माता पित्याची महती काय वर्णन करावी. तरीही आज बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं आपण माता पिता या दोन्ही शब्दांना उपमा देण्याचा प्रयत्न तर करून पाहूयात. मग खऱ्या अर्थानं पहिल्यांदा आपल्या आईकडे जर आपण गेलो तर आपल्या आईला काय या उपमा या मृत्यूलोकात द्यावी बरं? मला वाटतं महाराज, तुमच्या माझ्या घरातल्या आईला या मृत्यूलोकात आपण समुद्राची उपमा दिली पाहिजे. कारण समुद्र आणि खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये एक साम्य आहे. समुद्र गंगेचं निर्मल जल असू द्या अथवा गटारीचं नाल्याचं घाण पाणी असू द्या, समुद्र दोन्हीही पाणी आपल्या अंतकरणामध्ये साठवून घेतो. त्याप्रमाणे आईला मुलगा चांगला असू द्या अथवा वांगला असू द्या, ज्ञानी असू द्या अथवा अज्ञानी असू द्या, आईही त्याला आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते. मग आपल्या आईला आपण समुद्राची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं, आपल्या आईला आपण समुद्राची उपमा देऊ शकत नाही. कारण समुद्रानं गंगेचं निर्मल जलही अंतकणा साठवलं, तसं गटारीचं नाल्याचं घाणपाणीही साठवलं. पण महाराज, साठवलेलं सगळंच पाणी समुद्रानं पुढच्या काही मिनिटात खारट करून टाकलं. याउलट तुमच्या माझ्या आईनं अमृताहूनही गोड दूध तुम्हाला मला पाजलं. कळून चुकलं, आई तर समुद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज, आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही मान्य. मग आपल्या घरातल्या आईला आपण सूर्याची उपमा दिली तर? कारण सूर्य आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये सुद्धा एक साम्य आहे. जगात जेव्हा अंधकार दाटलेला असतो तेव्हा जगाला प्रकाशमान करण्याचं काम सूर्य करत असतो. आणि तुमच्या माझ्या जीवनात जिनं ज्ञानाचा प्रकाश दिलाय ती म्हणजे आपली आई आहे. मग आपल्या आईला आपण सूर्याची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं, आईला सूर्याची उपमा देताच येणार नाही. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर अजून 12 झाले नाहीत, पण सूर्य सकाळच्या थंडीनंतर एवढा तापलाय की मगाशी रस्त्यावर उभा असणारा प्रत्येक जण आता सावलीच्या अपेक्षेने धर्ममंडपात बसू लागला. पण विचार करा, आपल्या घरातली आई तर 75 वर्षांची झाली, पण आकारण आणि विनाकारण आजपर्यंत आपल्या लेकरांवर कधी तापलीच नाही. कळून चुकलं, आई तर सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज, आईला उपमा देताच येणार नाही का? हो महाराज,
आईला उपमा देताच येणार नाही, कारण उपमा या शब्दात मा शब्द आहे, जिच्याशिवाय जीवात मा पूर्ण होऊ शकत नाही, जिच्याशिवाय महात मा पूर्ण होऊ शकत नाही. नव्हे नव्हे ब्रह्मांडाचा धनी असणारा परमात्मा ही मातृत्व सबसे बड़ी है माँ, 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 सबसे बड़ी है बगले सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ सबसे बड़ी है माँ, बगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है व लक्षात घ्या महाराज, या मृत्यूलोकात जन्माला आलेला जीवात्मा असू द्या, जीवात्माला घडवणारा महात्मा असू द्या, आणि महात्म्याचं महात्म्य पण पूर्णत्वाला नेणारा जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी परमात्मा असू द्या, मातृत्वाशिवाय पूर्णत्वाला जात नाही. म्हणून तर आपल्या संत आणि भगवंत परंपरेनंही स्वतः श्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या माता पित्यांना बहाल केला. पण महाराज, या निमित्तानं खऱ्या अर्थाने एक वाक्य मात्र बोलावंसं वाटतं, कारण आई अनेक वेळा आम्हाला कीर्तनातून कळाली, आई अनेक वेळा आम्हाला प्रवचनातून कळाली, आई अनेक वेळा आम्ही चित्रपटातून पुस्तकांच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण या महाराष्ट्राची वास्तवातली दुर्दम्य शोकांतिका जर कोणती असेल तर आज खऱ्या अर्थानं वास्तवामध्ये आमच्या वडिलांना समजून घेण्याचा प्रयत्न आमच्याकडून होतच नाही. म्हणून वास्तवातला आमच्या घरातला पांडुरंग असणारा आमचा बाप आम्हाला वास्तवात कळत नाही. या तीनही लेकरांनी संबंध कुटुंबानं बाबांची केलेली सेवा इथं बसलेल्या प्रत्येकानं अनुभवलेली आहे. पण असे श्रावणबाळ महाराष्ट्रात फार कमी आहेत, हे सुद्धा अलीकडचं वास्तव आहे. कारण खऱ्या अर्थानं मी मगाशी म्हटलं, अलीकडं खऱ्या अर्थानं मुलंच वडिलांना काही घरात म्हणतात, काय केले माझ्यासाठी. इथंही कुणाला जर हा प्रश्न मनात कधी आला असेल ना, तर मी सांगतो म्हणून पुढच्या 3च मिनिटात फक्त 3च गोष्टी करून पाहाव्यात. पुढच्या 3 मिनिटात तुम्हाला स्पष्ट होईल आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. ज्याला वाटतं ना आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना मी सांगतो म्हणून पहिली गोष्ट करावी. मागच्या संबंध 2025चा जर आपण अभ्यास केला तर महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये 3 जानेवारी पासून तर 8 डिसेंबर 2025 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 3168 तर एक दिवसाचं लेकरू हॉस्पिटल आणि नाल्याच्या कडेला बाळात्यात ठेवून निघून गेल्याच्या आई दुर्दैवी घटना घडल्यात. ज्यांना वाटतं ना आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना मी सांगतो म्हणून एखाद दिवशी एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या नाल्याच्या कडेला जाऊन पाहावं. बाळात्यात ठेवलेलं एक दिवसाचं लेकरू, ज्या लेकराच्या अंगावरची लाली सुद्धा उतरलेली नसते आणि जीवाच्या आकांतानं ते लेकरू मात्र टाहो फोडत असतं. त्या नाल्यातले मच्छर त्या लेकराच्या अंगावर बसलेले असतात. त्या लेकराचं अवस्था पाहावी. आज वर्तमानात आपली अवस्था पाहावी. त्या लेकराचं वय पाहावं, आज आपलं वय पाहावं. त्या लेकराच्या जीवनातलं दुःख पाहावं, आपल्या जीवनातला वर्तमानातला आनंद पाहावा. त्या लेकराचं उद्याचं भविष्य आठवावं आणि आपल्या आई वडिलांनी सुरक्षित करून ठेवलेलं आपलं भविष्य आठवावं. कळून चुकतं आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय दिलंय. महाराज, ज्याला वाटतं ना आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, आता येताना पाहिलं, आता नातेपुतेपर्यंत हायवे तुमचा छान झालाय, तिथून पुढे येताना पाहिलं तर आता 2-3 ठिकाणी रस्त्यांची कामं बऱ्याच ठिकाणी चालू आहेत. नवरा बायको दगडी फोडतायत आणि अवघ्या 8-8, 10-10 वर्षाची त्यांची लेकरं अनवानं पायानं सकाळच्या थंडीत आणि दुपारच्या या उन्हामध्ये
फोडलेली खडी डोक्यावर घेऊन त्या रस्त्यावर टाकतायत. त्या लेकरांचं वय पहा, आज आपलं वय पहा. या वयातल्या त्या लेकरांचे कष्ट पहा. आपल्या जीवनात असणारा वर्तमानातला आनंद पहा. भविष्यातल्या त्या लेकरांचं आयुष्यभराचे कष्ट आठवा आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आई वडिलांनी सुरक्षित करून ठेवलेलं आपलं भविष्य आठवा. कळून चुकेल आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय दिलंय. महाराज, ज्याला वाटतं ना आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, मी सांगतो म्हणून एकदा फक्त अनाथ आश्रमाला नक्की भेट द्या आणि 10 मिनिटं शांत बसून अनाथ मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचं दुःख पहा, वय पहा, अनाथपणाचं भविष्य आठवा आणि त्या जागेवर आज आपलं वय, आपल्या जीवनात असणारा आनंद आणि आपल्या आई वडिलांनी सुरक्षित करून ठेवलेलं आपलं उद्याचं भविष्य आठवा. कळून चुकेल आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय दिलंय. महाराज, पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. घरात जर आनंदाचा क्षण आला जो आपल्या आईला पुढे उभं करतो, पण कुटुंबावर कधी दुःखाची काळरात्र आली तर स्वतः मात्र ढाल बनून घराच्या उंबऱ्यात उभा राहतो. कारण तो फक्त बाप, पप्पा, डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा हा साक्षात तुमच्या माझ्या घरातला श्रीहरी विठ्ठलच असतो. अहो, पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मोकळून रडणारी कौसल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र आमच्या लक्षात राहत नाही. शोकांतिका आहे. माझ्या लेकराला कंस मारेल म्हणून रडणारी देवकी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून त्या यमुनेला आलेल्या महापुरातूनही स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपल्या लेकराला नंद घरी गोकुळात घेऊन जाणारे वसुदेव मात्र आपल्या लक्षात राहत नाही. शोकांतिका. माझ्या लेकरांना समाजानं स्वीकारावं म्हणून रडणारी खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना समान स्वीकारलंच पाहिजे म्हणून त्या इंद्राणीच्या घाटावर स्वतःला आनंदानं समर्पित करणारे विठ्ठल पंत लक्षात राहत नाही. शोकांतिका. माझ्या लेकरांना स्वराज्य उभं करावं भावना जोपासणाऱ्या जिजाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरानं स्वराज्य उभंच केलं पाहिजे म्हणून तोरण्याच्या पायथ्याशी धन ठेवून स्वराज्याला प्रथम बळकटी देणारे शहाजी राजे लक्षात राहत नाही. शोकांतिका. म्हणून तर मी नेहमी म्हणतो महाराज, वडील हे फणसासारखे असतात. फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून आपण फणसाच्या जवळ जर कधी गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मुलायम गर असतो, तो आम्हाला कधी मिळणारच नाही. त्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये 4 भिंतीच्या आत वडिलांचे बाह्य रंगाने क्रोधाचे काटे पाहिले म्हणून वडिलांच्या कुशीत कधी गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये सुद्धा वाहणारा मायेचा झरा असतो, तो आम्हाला कधी कळणारच नाही. महाराज, आता सध्या लग्न सीजन चालू आहे. इथं बसल्यापैकी कोणाच्या घरात जर यावर्षी मुलीचं लग्न झालं असेल ना, किंवा मागच्या 2 वर्षात इथं बसल्यापैकी जर कुणाच्या घरात मुलीचं लग्न झालं असेल ना, तर लक्षात ठेवा, आमचे वडील कितीही श्रीमंत असू द्या, आमच्या वडिलांचा खऱ्या अर्थानं सातबारा कितीही मोठा असू द्या, पण आपल्या लेकीचं जर लग्न करायचं म्हटलं तर याच आमच्या बापाला सोसायटीचं बिनव्याजी कर्ज, पतसंस्थेचं जामीनकी कर्ज आणि बँकेमध्ये मॉर्गेज केल्याशिवाय आपल्या लेकीचं लग्न सुद्धा करता येत नाही. ही आजची जळजळीत अवस्था आहे. अहो, बापाची नजर लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धोंडा झिजवला आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागला, दादा, एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा बरं, यंदा लेकीचं लग्न करायचंय. पाहता पाहता 1 महिना निघून गेला. वडील काहीतरी काम सुरू होतं आणि अचानक त्यांच्या खिशातला मोबाईल खणानला. वडिलांनी फोन कानाला लावला. फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उत्तरले, दादा, अहो, एक चांगला मुलगा आहे, एक चांगली पार्टी आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा, पाहुणे म्हणतात उद्याच पाहायला यायचे तुमच्या लेकीला. अरे, एवढे शब्द तुमच्या बापानं ऐकले आणि खऱ्या अर्थानं हातातलं काम जागेवर टाकलं आणि धावत धावत तो तुमच्या आईच्या जवळ आला. तुमच्या आईला सांगितलं, रुक्मिणी, तुझ्या लेकीला पाहिला उद्या पाहुणे येणार आहेत ग, सगळी तयारी करून ठेव बरं. माझ्या बहिणींना आजही भूतकाळ आठवून तुमचा साक्षी गंध झाला तो दिवस आजही डोळ्यासमोर आठवून पहा. सकाळी 11:30ची वेळ होती. पाहुणे घरात बसले होते. बाजूला खुर्चीवर तुमचे वडील बसलेले होते आणि मुलगी चहाचा ट्रे घेऊन पाहुण्यांच्या समोर आली. आज बापाची पहिल्यांदा नजर
लेकीच्या हातातल्या चहाच्या ट्रेवर गेली आणि माझी लेक माझ्यापासून दूर होणार म्हणून तर खरे पहाडासारखे असणाऱ्या बापाचे डोळे मात्र डबडबून गेले. माझ्या बहिणींनो, आज पहिल्यांदा त्या बापाची नजर तुमच्या अंगावरच्या शालूवर गेली आणि ही माझ्या लेकीची अखेरची माहेरची साडी म्हणून त्या बापाच्या डोळ्यातला एक अश्रू कबशीवर कोसळला. पण त्याच वेळी आमच्या बापाच्या मनात विचार आला, अरे माझी लेक माझ्यापासून दूर होणार, पण आता तर माझ्या लेकराच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार म्हणून डोळ्याशी आलेली आसव सुद्धा त्या बापानं आतल्या आत गिळली. आनंदानं आपल्या लेकीकडे पाहू लागला. 20 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मध्यस्थीनं बाहेर हाक मारली. वडील बाहेर आले आणि मध्यस्थीनं सांगितले, दादा पार्टी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा, पाहुणे म्हणतात लग्न आपल्याला काढून द्यावं लागेल. अरे एवढे शब्द ऐकले आणि या बापाच्या पायाखालची वाळू सरकली. अरे खऱ्या अर्थानं माझ्या लेकीचं लग्न आहे, जवळ तर पैसे नाही, 2 वर्ष निसर्गाची साथ नाही. अरे खऱ्या अर्थानं चांगला हॉल पाहायचं म्हटलं 1.5-2 लाख रुपये निघून जातील. दागिने बनवायला 2.5-3 लाख रुपये जवळ हवेत. माझ्या लेकराचं लग्न आहे, माझ्या काळजात तुकड्याचं लग्न आहे, पाहुण्यांचा मानपान करायला 1.5-2 लाख रुपये जवळ हवेत. 6-7 लाख रुपये खर्च आहे, जवळ तर पैसे नाही, करावं काय. माझ्या बहिणींनो, आजही आठवून पहा, तुमचं लग्न होईपर्यंत तुम्ही घरात कितीही चुका केल्या तरी प्रत्येक वेळे तुमच्या चुकांना माफ करून तुम्हाला कुशीत घेणारा हा तुमचा बाप. पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं एक जरी चूक केली तर त्याला घराच्या उंबऱ्यात उभं करून त्याला घरात धारेवर धरणारा हाच आमचा बाप. पण आज पहिल्यांदा त्या बापानं तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला जवळ घेतलं आणि सांगितलं, पप्या तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे. अरे तुझी ताई सुखी झाली तर मी आनंदानं मरायला मोकळा झालो रे. माझ्या आयुष्यात मला दुसरं काही नको, पण तुझी ताई जेव्हा जेव्हा माहेर येईल ना, तिच्या चेहऱ्यावर आनंद हवा. माझ्या बहिणींनो, आज पहिल्यांदा तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसवं पाहिली आणि तुमचा भाऊ उत्तरला, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काड रक्ताचं पाणी करू, पण आपली ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणींनो, पहिल्यांदा आधार आज 10वीला असताना तुमच्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला आणि वडील घरात धावत आले. पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं अहो पाहता का, फोडा सुपारी. माझ्या बहिणींनो, आजही तुमचा साक्षी गंध झालेला दिवस आठवा. सबंध दिवस आणि सबंध रात्र तुम्ही तुमच्या प्रपंचाच्या स्वप्नात रममान होतात, पण या शेतकरी बापाच्या जीवनातली पहिली रात्र अशी होती, सबंध रात्र त्या बापाच्या डोळ्याला डोळा लागला नाही. अरे पैसे आणावेत कुठून, पैसे जमवावेत कसे, या विवेचनेने तो रात्रभर विचार करत राहिला. सकाळी तो कामावर गेला ना, त्या दिवशी दुपारचे 12 वाजले तरी बाप जेवायला घरी आलाच नाही. कारण तो गावात गेला, तिथून पतसंस्थेत गेला, बँकेत गेला, अनेकांच्या मित्रांच्या पायावर त्यानं डोकं टेकवलं आणि कुठून तरी तुमच्या लग्नापुरते पैसे त्या बापानं जमा केले. माझ्या बहिणींनो, आजही तुमचा बस्ता बांधलेला दिवस आठवून पहा. तुमच्या लग्नाचा बस्ता बांधताना तुम्हाला 40,000चा शालू घेताना या बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण तुमच्या लग्नाच्या दिवशी मात्र त्या बापानं घातलेल्या बनियांची थिगळं मोजायला या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक दुर्बिणीचा डोळाही अपूर्ण होता. त्या बापानं तुम्हाला लग्नामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर जीवनामध्ये 10,000चं तुम्हाला बस्त्या दिवशी लग्नाचे सँडल घेताना या बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मात्र उद्या गडबडीत आपल्या चपलेचा वात निघू नये म्हणून खऱ्या अर्थानं 2 चुका मारून आदल्याच दिवशी आणणाराही हाच तुमचा बाप होता. पण पडद्यामागे जगणारा बाप कधी पडद्यासमोर हल्ली येत नाही, म्हणून वास्तवामध्ये घरातला पांडुरंग असणारा आमचा बाप म्हणजे पिता आजच्या आमच्या लेकरांना कळत नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. भले त्या बापानं कर्ज केलं, पण तुमचं लग्न धूमधडाक्यात केलं आणि खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर 2च हप्ते भरले तर तुमच्या बाळतपणाचा लाख रुपये सिजाचा खर्च त्या बापाच्या अंगावर आला. त्याही दिवशी त्या बापाच्या खिशात अवघे 10,000 रुपये होते, पण मित्रांचे उंबट्ट झिजवले, पण त्यानं तुम्हाला कधीच कोणत्या क्षणी कोणती गोष्ट कधी कमी पडू दिली नाही. माझ्या बहिणीने तुमची बाळतपणाची रात्र आजही आठवावं. सकाळी 4:45चा सुमार होता, तुम्ही शुद्धीवर आलात. तुम्ही शुद्धीवर आलात ना, तेव्हा डाव्या बाजूला पाळण्यात तुमचं लेकरू होतं, उजव्या बाजूला खुर्चीवर तुमची आई बसलेली होती. 7:30 वाजेपर्यंत तुमचा नवरा पेढा आणि बर्फीचा बॉक्स घेऊन आला होता.
10:30 वाजेपर्यंत तुमचे सासरे दवाखान्यात होते. दुपारी 1:30 वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला आली होती. पण या जगातला एक व्यक्ती असा होता ज्याचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर तुम्हाला 7 तासानंतर झालं. तो हा तुमचा बाप होता. कारण येणारा प्रत्येक जण तुमच्या तोंडात पेढा घालत होता, बर्फी घालत होता. पण सिरचे 70,000 हॉस्पिटलचे भरल्याशिवाय तुम्हाला डिस्चार्ज मिळणार नव्हता. म्हणून हा बाप मित्रांच्या पायावर डोकं टेकवत होता. कुठून तरी त्यानं पैसे जमा केले, धावत दवाखान्यापर्यंत आला. त्याला आईला माहित नव्हतं. आई उत्तरल्या, हो कुठं होतात, तुम्हाला कळालं, तुम्ही बाबा झालात. माझ्या बहिणीनं कधीच नाही. पण त्या दिवशी तो बाप पहिल्यांदा रडला. यासाठी नाही 2% पैसे आणलेत. खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर आता ते 1 महिन्यात द्यायचे, म्हणून त्याला टेन्शन आलं नव्हतं. त्याला आनंद यासाठी झाला होता, देवा तुझे लाख उपकार झाले, माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप झालं. म्हणून त्या बापाच्या डोळ्यातून उघळते आनंद सुरू होते. पण ओपीडीच्या बाहेर येऊन आम्ही ते पाहिलेच नाही. बाप म्हणजे पिता आम्हाला कळालाच नाही. कारण इथं बसलेल्या प्रत्येकानं आपल्या आईला कधी ना कधी रडताना पाहिलं. पण इथं बसलेला असा एकही नाही हो ज्यानं स्वतःच्या बापाला आजपर्यंत कधी रडताना पाहिलं. आई रडून मोकळी होते. बापाला बोलताही येत नाही, रडताही येत नाही. का तर खऱ्या अर्थानं जर बारकाईने विचार करा, त्याची आई गेली, त्याच्या खांद्यावर तिरडी होती, पण डोळ्यात पाणी नव्हतं. का? कारण त्याला आपल्या बहिणींचा आधार व्हायचं असतं. स्वतः जन्माता बाप गेला, हातात मडकं असेल, पण डोळ्यात पाणी नसतं. का? त्याला आपल्या भावंडांचा आधार व्हायचं असतं. स्वतःची बायको तारुण्यात गेली तरी त्याला रडता येत नाही. का? मुलांचा आधार व्हायचं असतं. आणि स्वतःचं लेकरू जरी गेलं त्या बापाला रडता येत नाही. का? कारण त्याला कुटुंबाचा कणा व्हायचं असतं. आईला डोळे डोळ्यांच्या जागेवर दिले, तसे आमच्या शेतकरी बापाला डोळे डोळ्यांच्या जागेवर दिले. पण आई रडून मोकळी होते. बापाला रडताच येत नाही. कारण बाप जेव्हा जेव्हा रडतो काळजातून रडतो, म्हणून जगाला दिसत नाही. म्हणून बाप मायेचा सागर असा कुठलाच कवी कधी म्हणत नाही. भले त्या बापानं कर्ज केलं, पण तुमचं लग्न धूमधडाक्यात केलं. अहो जसं खऱ्या अर्थानं तिथून पुढे बाळतपणाचा खर्च असू द्या, शिक्षणाचा खर्च असू द्या. कारण जोपर्यंत बाप जिवंत असतो लेकीची माहेरची पिशी कधी मोकळी येत नाही. त्या दिवशी बाप नावाचा वटवृक्ष राहत नाही. लेकीला माहेरी कुणी असू द्या, आपलं कुणी वाटत नाही. ब्रह्मांडाच्या पाठीवरती जगाच्या मालकाला अवतार घेता आला नाही. त्याचं प्रारूप म्हणजे तो पिता असतो. आणि जेव्हा तो कुटुंबातून निघून जातो, होणारं दुःख शब्दांमध्ये व्यक्त होणार नसतं. पण दयाघना परमेश्वरला विनंती करूयात, हे दयाघना परमेश्वरा, वाटीभर दूध मागणाऱ्या भूमंडूला तू समुद्र भरून दूध दिलं, वडिलांची मांडी मान ध्रुवाला आढळस्थान दिलं. तसंच या कुटुंबातून खऱ्या कुटुंबाची छत्रछाया, या कुटुंबाचा वटवृक्ष असणाऱ्या बाबांचं 1 वर्षापूर्वी जाणं झालं. तुझ्या आजपर्यंत त्यांच्या जीवनातला प्रवास तुझ्यापर्यंत पूर्ण झालेला आहे. तुझ्या चरणावर अखंड जागा देताना खऱ्या अर्थानं मोक्ष रूप दे. आणि त्या वटवृक्षाचं जाण्यानंतर कुटुंबाला झालेलं दुःख सावरण्याचं बळ या कुटुंबाला दे. या परमात्म्याच्या चरणावर या ठिकाणी प्रार्थना करतो. एकदा प्रेमानं भजन करूया आहे. पण जाणीवपूर्वक शेवटी खऱ्या अर्थानं 10 मिनिटाचा वेळ घेण्याचं कारण यासाठी होतं की शेवटचे 10 मिनिटं घेण्याचं कारण हे असं आहे की सध्या महाराष्ट्रात एक रोग फार वेगानं वाढत चाललाय. आणि त्या आजारामुळं सध्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पोखरला जातोय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर त्यावरती उत्तर या व्यासपीठावर शोधणं अत्यंत गरजेचं आहे. मी स्वतःच ऐकलोच्या प्राध्यापक आहे महाराज. त्यामुळे ही गोष्ट प्रांजळपणे माहिती आहे, कोणताही आजार कधी शरीराला होत नाही. कोणताही आजार हा पहिल्यांदा मनाला होतो. मनाला झालेला आजार घर पोखरतो आणि घर पोखरल्यानंतर तो या देहालाही पोखरतो. आणि खऱ्या अर्थानं सध्या सगळ्यात मोठा आजार जर महाराष्ट्रात कोणता झाला असेल त्याचं नाव म्हणजे पितृदोष आहे. आणि पितृदोष नावाच्या रोगाखाली आज सामान्य गरीब कुटुंबातून लाख रुपये निघून जात आहेत. आणि सामान्य गरीब कुटुंबातून लाख रुपये जाणं म्हणजे ते कुटुंब बाबा 1 वर्षानं मागं येण्यासारखं आहे. आणि हात जोडून तुम्हाला विनंती करतो, सध्या आपल्याकडे खऱ्या अर्थानं फक्त ये रे माझ्या मागल्याप्रमाणे आपण शास्त्र पाळत चाललोय, पण त्यावरती चिकित्सा करण्याचा प्रयत्न कधीच करत नाही. आणि सध्या महाराष्ट्रात आपण एक आवाज उठवलाय की तरुण पिढी सध्या कीर्तनाला येत नाही, तरुण पिढी अध्यात्मात येत नाही, तरुण पिढीच्या अध्यात्माकडे ओढा नाही.
शिक्षक म्हणून एक वाक्य स्पष्ट बोलतो, या तरुण पिढीची चूक ही 0.00% आहे. याचं कारण असं आहे, आज उद्याच्या पिढीला आपण विज्ञाननिष्ठ घडवतोय आणि जोपर्यंत विज्ञाननिष्ठ पिढीला आपण त्याची विज्ञाननिष्ठ उत्तर देत नाही तोपर्यंत त्या पिढीने तिकडं का यावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता सोपा प्रश्न विचारतो आणि उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. आता जर खऱ्या अर्थानं आम्ही व्यासपीठावर सांगतो मोक्ष प्राप्त झाला, तुम्ही खऱ्या अर्थानं आदरांजली व्यक्त करणारे वक्ते सांगतात गेलेल्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त झाला. आता जाणकार मंडळी मला उत्तर द्या, मोक्ष जर प्राप्त झाला तर पुन्हा जन्म आहे का? पुन्हा जन्म आहे का? नाही. पुन्हा मृत्यू आहे का? नाही. मग जर मोक्ष प्राप्त झाल्यानंतर जन्म आणि मृत्यूच नाही तर मग त्यांची पित्र घातली पाहिजेत का? बरं, जर पित्र घालायची नसतील तर का घालायची नाहीत? आणि जर पित्र घालायचे असतील तर कुणाला मोक्ष मिळाला आणि कुणाला मिळाला नाही ही डायरी आम्हाला कुठं सापडेल? आणि हा प्रश्न जर तुमच्या उद्या मुलांनी विचारला आणि त्याचं उत्तर देता आलं नाही तर त्या मुलांनी इकडे यावं ही अपेक्षा धरणं चूक की बरोबर? आता सध्या दुसरं फेडा आणखी इकडल्या पट्ट्यात एक आलंय, गेलेल्या व्यक्तीचा फोटो घरात लावू हा शोध लावला कोणी? आणि जर गेलेल्या व्यक्तीचा फोटो घरात चालत नसेल त्यांची संपत्ती सुद्धा चालता कामा, त्यांच्या पतपिढीच्या एवढ्या सुद्धा चालता कामा, त्यांचा सातबारा सुद्धा चालता कामा, त्यांचं घर सुद्धा चालता कामा. तिसरा महत्वाचा मुद्दा, सध्या आपल्याकडे आणखी एक फेडा, तुम्ही आणलं तर गोष्ट वेगळी, आपल्या टोळीकून जास्त आले की सध्या आम्ही वर्ष श्राद्धाचं खात काही म्हणतात आम्हाला चालत. अहो तुम्ही म्हणलेले मान्य करू, सध्या आम्ही आवाज उठवलाय वर्ष श्राद्धाचं चालत. इथून पुढे आमच्यापैकी कोणी असं म्हणलं तर जवळ घ्यायचं, जवळ घेऊन विचारायचं, बाबा जर तुम्हाला वर्ष श्राद्धाचं त्या घरातलं अन्न चालत नाही तर वर्ष श्राद्धाचं नारळ पाकिट कसं चालतं? प्रश्न चुकीचा आहे का? बरं, आता याही पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर आता माझ्या 11 वर्षाच्या प्रवासात फक्त ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी दशक्रिया झाली असं पाहिलं नाही. नाहीतर 1.5 दिवसापासून 10 दिवसापर्यंत कधी दशक्रिया सुरू, कधी. आणि जर एखादी दशक्रिया असेल म्हणजे सुतक असेल आणि एखाद्या कुटुंबातलं मंगल कार्य आलं तर 5-5, 10-10 लाख रुपये खर्च झाल्यानंतर एक तर खऱ्या अर्थानं ते कार्य पुढे ढकलावं लागतं, बरोबर? किंवा ती दशक्रिया आधी करून घ्यावी. बरं, गावातली सगळे सरळ असतात का? त्यात एखाद्याचं पोरग आडमुठे असलं, बरोबर का? आणि म्हणून तिच्या उपाय शोधला, जथे तोडले. एका वस्तीचे 3-3 वाड्या केल्या जातात, यांचं सुतक यांना आणि त्यांचं सुतक यांना, आणि त्यातून शोध लागला देवाला सुतक. आता आपल्याला एका मळ्यात जर सुतक चालत नाही, 1000 लोकसंख्येच्या मळ्यात देवाला अख्खं कुळ सांभाळायचंय, देव सुतकातून बाहेर पडेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी गरुड पुराणाचा 7वा स्कंद तुम्हाला समजेल उमजेल अशा सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि हिच्यात जर तुम्हाला जे जे प्रश्न पडतील ते विचारले पाहिजेत. फार वेगात पुढे निघतो, लक्षात घ्या. कारण भगवान परमात्मा गरुड पुराणामध्ये गरुड राजाला सांगतात, हे गरुड राजा, या मृत्यूलोकातील देहातील चैतन्य म्हणजे प्राण गेल्यानंतर या मृत्यूलोकातील माझ्यापर्यंत पोहोचण्याचा या जीवाचा कालखंड परिपूर्ण 1 दिवसांचा आहे. किती? 1. इथंच आपण 90% गल्लत करतो, कारण स्वर्गातला 1 दिवस म्हणजे मृत्यूलोकातील 1 वर्ष, चंद्र या ग्रहावरचा 1 दिवस म्हणजे मृत्यूलोकातील 13 दिवस, मंगळ या ग्रहावरचा 1 दिवस म्हणजे मृत्यूलोकातील 23.5 दिवस, मग स्वर्गातला 1 दिवस म्हणजे मृत्यूलोकातील किती? 1 वर्ष.
मग 1 वर्षाच्या अगोदरच काही काही ठिकाणी 5.5 महिन्याचे विधी होतात. आता 5.5 महिन्याच्या दिवशी या देहातील 17 तत्व वैतरणा नदीला मुक्कामाला असतात. ते परत माघारी पिंडदान विधीसाठी येतील का? आणि ते जर आलेच नाही, त्यांचा आशीर्वाद मिळेल का? आणि आशीर्वाद मिळाला नाही, पितृदोष आल्याशिवाय राहत. म्हणून वर्षश्राद्ध सोडून इतर कोणताही विधी करता येत, वर्षश्राद्धच करावं. मग गोडराजन, आता आपल्या इथं मला सांगा, स्वर्गरथ एक अंत्ययात्रा निघते. अंत्ययात्रा इथं बसलेल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, इथून पुढे लक्षात ठेवायचं, जर आपल्याला घाई असेल तर अंत्ययात्रा निघण्याच्या 10 मिनिटं आधी पुढे निघून जायचं. अंत्ययात्रेचा घट उचलल्यानंतर गाड्या पुढे काढायची घाई करायची. याचं कारण असं आहे महाराज, या देहातील प्राण गेल्यानंतर हिंदू धर्मशास्त्र सांगतं पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला अग्निडाग देता येत नाही. कारण या देहातील प्राण गेल्यानंतर 4 घटिकांमध्ये जो देह पंचमहाभूत आणि 12 तत्व असं एकूण 17 तत्वांचा बनलेला आहे, या देहातील ही 17 तत्व स्वर्गापर्यंत पोहोचतात आणि पुन्हा 4 घटिकात माघारी येतात. आणि गणितशास्त्रानुसार 1 घटिका म्हणजे 24 मिनिट. मग 24 गुणिले 4 किती झाले? 96 मिनिट. आणि धर्मशास्त्र सांगतं 4 घटिकात या देहातील 17 तत्व पुन्हा माघारी येतात. 96 अधिक 96 म्हणजे घटिका यंत्रानुसार 192 मिनिट म्हणजे 3.25 तासांचा कालखंड. या देहातील प्राण गेल्यानंतर पृथ्वीच्या सौरमंडल प्रमाण वेळेनुसार, म्हणजे सौरमंडल प्रमाण वेळ हा शब्द काय येतो तर खऱ्या अर्थानं कोणत्याही ग्रहाची प्रमाण वेळ अक्षांश आणि रेखांशाचा मध्यान्न छेदला की मिळते, ज्यावर ज्योतिषशास्त्र कार्य करतं. आणि त्या प्रमाण वेळेनुसार पृथ्वीच्या संरचनेनुसार 3.5 तासापर्यंत हिंदू धर्मशास्त्रानुसार या देहाला अग्निडाग देता येत नाही. आणि या देहातील ही 17 तत्व माघारी आल्यानंतर जेव्हा आपण घट उचलतो तेव्हा घटाच्या मागे निघतात. आणि घटाच्या मागे खऱ्या अर्थाने निघाले की 20व्याच्या ओट्यावर आपण तांदूळ तर्पित करून त्या ठिकाणी अमान्य नावाचं श्राद्ध करतो. त्या तांदळावर विराजमान होतात. आणि जेव्हा आपण घट फोडतो तेव्हा त्या जीवखड्यात सामावली जातात. म्हणजे दशक्रियेच्या दिवसापर्यंत या देहातील 17 तत्व जीवखड्यात असतात. आणि दशक्रियेच्या दिवशी आपल्याकडे 3 पिंड बनतात, मुख्य पिंड, मध्य पिंड, त्याला आपण लिंगपिंड म्हणतो. त्यासोबत आपण जीवखडा प्रवाहित करतो आणि या जीवाचा पुढचा प्रवास सुरू होतो. आता इथं प्रश्न आला दशपिंड. आता इथं ब्राह्मण काका आहेत का? आता खऱ्या अर्थानं ब्राह्मण काकांबरोबर गावातली 4-2 माणसं बसा आणि काकांना एक प्रश्न विचारा, काका जर खऱ्या अर्थानं आमच्या घरात एखादं मंगल कार्य असेल आणि जर सुतक पडलं तर ते मंगल कार्य तर पुढे ढकलावं लागतं किंवा सुतक आधी पाडून घ्यावं लागतं. पण ब्राह्मण समाजामध्ये आज जर दुःखद घटना घडली आणि त्याच घरातलं उद्या मंगल कार्य असेल, ठरलेल्या वेळेतच होतं, असं का? याचं कारण असं आहे, आता आपल्याकडे देवक काढतात बरोबर, लग्नाच्या दिवशी मंगल कार्याच्या दिवशी देवक काढतात. ब्राह्मण समाजात हे 8 दिवस आधी काढतात. आणि जर देवक आधी काढलं तर त्या कार्याला कोणतं सुतक लागू होत? मग काका बरोबर बसून एवढाच बदल गावात केला तर कोणती दशक्रिया 2ऱ्या, 4थ्या, 7व्या दिवशी पडेल का? आणि कुणाचा कुणाला अडचण राहील का? बरं, त्यातही सुतकाचा नियम असा आहे, गेलेल्या व्यक्तीच्या रक्ताच्या नात्यानं सुतक 13 दिवस. किती? 13. सुतक भावंडांना हे सुतक 7 दिवस असतं आणि मळ्याला वस्तीला 3 दिवस असतं. 4थ्या दिवशी कुंकू लावलं आणि जर व्यक्तीने आत्महत्या केली तर कवटी फुटली, पसायदान झालं, ते सुतक संपलं. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं सुतक नसतं. आता इथून लक्षात घ्या महाराज, आता बाबांच्या देहाती जी 17 तत्व आहे, दशक्रियेच्या दिवशी जे 2 दूत आले होते त्या 2 दूतांसोबत निघाले. आता इथंही एक प्रश्न आहे, आपल्याकडे पावलं उमटले म्हणतात बरोबर, ती चिमणीची असतात, मोराची असतात, कोंबडीची असतात, वृंदावन कशाची असतात. आणि आपल्याकडे शोध लागलाय की त्या जीवाला ती गती मिळाली म्हणजे तो देह. आता हा प्रवास जर वर्षभर आहे, एवढा मोठा शोध लावला कुणी? या देहाती 17 तत्वांना वर्षभरच खऱ्या अर्थानं जो प्रवास करायचा आहे, त्या प्रवासाला जो देह मिळतो तो त्या देहाचा अंश असतो. ती पुढची गती
मग बाबांच्या देहाती 17 तत्व खऱ्या अर्थानं दशक्रियेच्या दिवसापर्यंत जीव खड्यात होते. त्यानंतर 2 दूतांसोबत बाबांच्या देहाचा पुढचा प्रवास सुरू झाला. कसा? प्राण गेलेल्या क्षणापासून 16व्या दिवशी दक्षिण दिशेला बाबांचा पहिला मुक्काम झाला. कुठं? सौम्यपुरामध्ये. दुसरा मुक्काम झाला सौर्यपुरामध्ये. तिसरा मुक्काम झाला शालिग्राम मध्ये. चौथा मुक्काम झाला नगेंद्रम मध्ये. पाचवा मुक्काम झाला विचित्र भवन मध्ये. असे एकूण 16 मुक्काम आणि एक अर्ध मुक्काम आहे. बाबांच्या देहाती 17 तत्व काल सायंकाळी सूर्यास्तापर्यंत प्रवास करून चित्रगुप्ताच्या नगरीत पोहोचले. बाबांच्या देहाती 17 तत्वांबरोबर आणखी 2 दूत होते. हे 2 दूतांपैकी एक दूत बाबांच्या देहाती 17 अंशांजवळ थांबला. दुसरा दूत चित्रगुप्ताच्या नगरीत गेला. गरुड पुराण स्कंद क्रमांक 7 असं सांगतो, तिथे एक कर्मरेषा आहे. त्या कर्मरेषेवर बाबांनी केलेल्या मृत्यूलोकातील कर्माची फाईल त्या दूतानं आपल्या ताब्यात घेतली. तिथून तो चित्रगुप्ताकडे गेला. चित्रगुप्तानं शेवटच्या पानावर एक शेरा लिहिला आणि गरुड पुराणानुसार बाबांच्या देहाती 17 तत्वांचा मुक्काम काल रात्री चित्रगुप्ताच्या नगरीत झाला. आजचा सूर्योदय जर तुम्ही पाहिला असेल तर आजचा सूर्योदय 6:42 आहे आणि सौरमंडल पृथ्वीच्या प्रमाण वेळेनुसार 1 तास अगोदर बाबांच्या देहाती 17 तत्व हे 2 दूत आज सकाळी चित्रगुप्ताच्या नगरीतून यमधर्मराजाच्या नगरीकडे निघाले. चित्रगुप्ताची नगरी ते यमधर्मराजाची नगरी